शिरपूर फर्स्ट संघटनेतर्फे प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर थाळीनाद आंदोलन। प्रांताधिकारी यांना दिले टोल प्रशासनाविरोधात निवेदन। मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील अनधिकृत सोनगी टोल नाका बंद करावा यांच्यासह विविध मागण्यांसाठी शिरपूर फर्स्टचे आंदोलन 24 जून 2024 रोजी सकाळी 11:30 वाजच्या सुमारास शिरपूर फर्स्ट संघटनेमार्फत मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील अनधिकृत सोनगी टोल नाका बंद करावा यांच्यासह विविध मागण्यांसाठी शिरपूर फर्स्ट संघटनेकडून शिरपूर प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर थाळीनाद आंदोलन करण्यात आले। तसेच प्रांताधिकारी शरद मंडलिक यांना मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील अनधिकृतपणे टोल वसुली संदर्भात निवेदन देण्यात आले। शहरापासून 4 किलोमीटर अंतरावरच स्थानिकांना टोल भरावा लागतो। पाठोपाठ 34 किलोमीटरवर सोनगीरला दुसरा टोल द्यावा लागतो। शिरपूरकरांना शिरपूर टोल नाक्यावर टोल माफी द्या व सोनगीरचा नाका रद्द करा अशी मागणी करीत शिरपूर फर्स्ट संघटनेने आंदोलनाला सुरुवात केली आहे। त्या अंतर्गत सोमवारी 24 जून रोजी पदाधिकारी प्रांताधिकारी शिरपूर यांच्या कार्यालयाबाहेर तीव्र थाळीनाद आंदोलन करून प्रांताधिकारी शरद मंडलिक यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। तसेच अतिशय अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणाऱ्या टोल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली। या प्रसंगी शिरपूर फर्स्ट संघटनेचे पंकज मराठे, कल्पेश राजपूत, हंसराज चौधरी व आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। शिरपूर फर्स्टचे सगळे प्रतिनिधी, मी मीडियाच्या मार्फत शिरपूर तालुक्यातील जनतेला आणि धुळे जिल्ह्यातील जनतेला एकच सांगू इच्छितो की शिरपूर तालुक्यात असलेला टोल आणि सोनगीर इथे सरवड येथे असलेला टोल हा एकदम अनधिकृत आहे। जिथे शिरपूर वासियांकडून मागच्या 12 ते 13 वर्षापासून अनधिकृतपणे टोल वसुली केली जात आहे। म्हणजे सोनगीर टोलच्या पुढचे मुंबईपर्यंत जाण्याचे जे काही टोल आहेत तिथं सगळ्या स्थानिक लोकांना लोकल पासची सुविधा करण्यात आलेली आहे। पण आपल्या इथं या टोल प्रशासनाने स्वतःचं दबावतंत्र वापरून स्वतःचा पैशांचा माज दाखवून यांनी इथे एक लोकल पासची सुविधा केलेली। परंतु ज्या शेतकऱ्याला किंवा ज्या शिरपूर तालुक्याच्या व्यक्तीला जर महिन्यातून एकदा तिथं जायचंय तो 330ची पास त्याला पुरवडत नाही। म्हणून या टोल प्रशासनाने सगळ्यात पहिले हा अनधिकृत असलेला टोल शिरपूर पासून मागे स्थलांतर करण्यात यावा सेंधवा साईडला, आणि सोनगीरचा जो टोल आहे तो कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा। शासनाच्या 5 डिसेंबर 2008ची जी NHIची गाईडलाईन आहे त्याच्यात पण क्लिअर मेन्शन केलेलं आहे की नगरपालिके हद्दीपासून 10 किलोमीटरच्या आतमध्ये टोल नाका नको, आणि जर असता तर त्याचा तुम्ही रिपोर्ट द्या। परंतु यांनी इल्लीगल गोष्टीला दबावतंत्र प्रशासनाचा वापर करून पैशांचा वापर करून त्याला लीगल करण्यात आलेला आहे। म्हणून तालुक्यातील आणि धुळे जिल्ह्यातील जनतेने जागृत व्हावं व या टोल प्रशासनाच्या विरोधात कारवाई करावी ही विनंती करतो।